नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे डिझाईन ऑफ नकल जॉईंट. ओके, एनसेमसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्ही यूट्यूबला गेले तर नकल जॉईंट टाकलं तर एक ॲनिमेटेड सुंदर व्हिडिओ तुम्हाला एखादा बघायला मिळेल. बरेच ऑप्शन आहे, त्यातली एक ठीकठाक फिगर मी आपल्या समोर आत्ता घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिले टर्म्स समजून घेऊ. तर सगळ्यात पहिले हा आहे मेन रॉड. तर याचं जे डायामीटर असणार आहे याला आपण म्हणणार डी. ओके, हा आहे आपला रॉड. त्याच्यानंतर हे जे सिंगल पोर्शन आहे याला म्हणतात सिंगल आय. त्याच्यानंतर याला फॉर्क ऑलरेडी तिथे लिहिलं आहे आणि नकल पिन. या नकल पिनच्या डायामीटरला आपण म्हणणार आहे DP, दॅट इज डायामीटर ऑफ द नकल पिन. ओके, रॉडचं डायामीटर झालं स्मॉल डी. इथे लिहून टाकतो मी. स्मॉल डी म्हणजे डायामीटर ऑफ रॉड. बघा, हे नोटेशन्स आहेत ना, हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे DP म्हणजे डायामीटर ऑफ नकल पिन. त्याच्यानंतर पुढचं आहे थिकनेस. तर T म्हणजे थिकनेस ऑफ सिंगल आय. आता बघा, सिंगल आय हा इथे आणि ही त्याची थिकनेस, याला आपण म्हणणार आहे T. आणि त्याच्यानंतर पुढचं आहे T1. T1 म्हणजे थिकनेस ऑफ फॉक. ओके, हे बघा, हा फॉक आहे आणि याची थिकनेस म्हणजे हे बघा इथे आता हा झोपलेला दिसतोय ना असा, तर याला आपण म्हणणार आहे T1. ओके, तर एवढ्या गोष्टी आपण फाइंड आउट केल्या की मग आपल्याला मिळणार डिझाईन ऑफ नकल जॉईंट. ओके, तर काही स्टेप्स आहेत त्या तुम्हाला फक्त लर्न करायच्या आहे, बाकी काही विशेष नाही आहे. आणि त्या अगोदर असतील स्ट्रेसेस. तर स्ट्रेसेसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. तर त्यांनी तुम्हाला समजा SYT ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि किती दिली आहे, 400 Nm/mm². हे एक्झाम्पल नीट बघा मित्रांनो. SYT ची व्हॅल्यू त्यांनी तुम्हाला दिली आहे 400 आणि त्यांनी सांगितलं की फॅक्टर ऑफ सेफ्टी जो आहे तो आहे 2. आणि त्याच्याबरोबर एक स्टेटमेंट त्यांनी दिलं आहे की कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ किंवा क्रशिंग स्ट्रेंथ इज 20% मोर दॅन टेन्साईल स्ट्रेंथ. बघा, हे इम्पॉर्टंट आहे कारण की हे असंच्या असं पेपरला येणार आहे तुम्हाला. म्हणून बघा, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ जी आहे ती टेन्साईलपेक्षा 20% जास्त आहे. ओके, मग आता सगळ्या स्ट्रेसेस फाइंड कशा करायच्या. ओके, तर सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही टेन्साईल काढाल, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. SYTला डायरेक्ट फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाईड करायचं म्हणजे हे होणार SYT आपला दिला आहे 400 आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी दिला आहे 2. त्याच्यामुळे हे उत्तर तुमचं असणार आहे 200 Nm/mm². ही झाली टेन्साईल. त्याच्यानंतर कंप्रेसिव्ह. तर कंप्रेसिव्ह काय म्हटलं आहे बघा, त्यांनी म्हटलं आहे कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ इज 20% मोर म्हणजे टेन्साईलच्या 20%ने जास्त आहे. तर 20% म्हणजे 1.2 ने मल्टिप्लाय करायचं SYTला आणि तोच फॅक्टर ऑफ सेफ्टी पुन्हा एकदा डिवाईड करायला आपण वापरतो. मग इथे होईल 1.2 × 400 डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी 2. ओके, हे आलं तुमचं दुसरं उत्तर. हे झालं 240 Nm/mm². त्याच्यानंतर पुढे आपल्याला लागणार आहे टाऊ म्हणजेच शिअर स्ट्रेस. शिअर स्ट्रेस असते 0.5 टाइम्स SYT डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. पण काही एक्झाम्पलमध्ये स्वतःहून सांगतात की 0.6 टाईम वगैरे आहे, तर मग तेवढं घ्यायचं. तर हे झालं 0.5. SYT आहे आपला 400 आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे 2 म्हणजे टाऊची व्हॅल्यू इकडे येणार 100 Nm/mm². तर अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रेसेस फाइंड कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर डिझाईन स्टेप्स आपण घेऊ जे की खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे.
तर मित्रांनो आता याच्यात काही चॉईस नाही बरं का, हे तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. तर स्टेप नंबर 1 आहे डायामीटर ऑफ रॉड. आणि डायामीटर काढताना आपण वापरतो टेन्साईल स्ट्रेंथ आणि सिग्मा इज इक्वल टू, हे तर माहिती आहे तुम्हाला, P/A असतं. आणि एरियाची व्हॅल्यू, सर्कलचा एरिया, कारण की रॉड सर्क्युलर आहे त्यामुळे π/4 × d². तर सिग्मा टी आपण मगाशी कसा काढायचं ते दाखवलं होतं. P आपल्याला गिवन असेल आणि इथे तुम्हाला मिळणार रॉडचं डायामीटर. हे झालं नंबर 1. ओके, बघायचं असेल तर बघून घ्या रॉडचं डायामीटर म्हणजे काय. हे बघा, हे इथे हे झालं रॉडचं डायामीटर. आता पुढचं आहे नकल पिन. हा जो सिंगल आय आहे हा डबल आयच्या मध्ये घुसेल आणि वरतून आपण ही नकल पिन टाकणार आणि नकल पिनचं डायामीटर आहे DP. तर आता आपण दुसऱ्या स्टेपमध्ये फाइंड करणार डायामीटर ऑफ नकल पिन. शेजारी लिहितो म्हणजे तुम्हाला बरं वाटेल बघायला. सो नेक्स्ट इज डायामीटर ऑफ नकल पिन म्हणजे काय, DP. आता बेसिकली असतं काय की ही जी नकल पिन आहे ती एका बोल्टसारखी दिसते मित्रांनो. नट बोल्टवाला जो बोल्ट आहे तो वाला. आणि याच्यामध्ये हे बघा, हा तुमचा असा फॉक असणार आहे बरोबर. हा आहे फॉक आणि त्याच्यामध्ये हा असणार आहे सिंगल आय बरोबर आहे. म्हणजे हे जे 2 डार्क करतो आहे मी पोर्शन, या 2 ठिकाणी शिअरचं ॲक्शन टेक्स प्लेस होईल. त्याच्यामुळे आपण म्हणणार की नकल पेन इज सब्जेक्टेड टू डबल शिअर. ठीक आहे, तुम्हाला हे नाही कळालं तरी टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी पाठ करायला बरोबर स्कीम देईल सगळी. मग शिअर स्ट्रेस घ्यायची, त्यानंतर परत स्ट्रेस इज इक्वल टू P/A असतं, पण आता डबल शिअर म्हटलं आहे म्हणून फक्त 2ने मल्टिप्लाय करायचं, बाकी काही विशेष नाही आहे. बाकी एरिया बिरिया सेम π/4, फक्त आता DP म्हणायचं का आता आपण नकल पिनचं डायामीटर काढतो आहे. आणि कॅल्सीमध्ये टाकलं की आपल्याला मिळणार डायामीटर ऑफ द नकल पिन. खूप सोपं आहे मित्रांनो. नकल जॉईंट हा सगळ्यात सोपा जॉईंट आहे. ओके, तुम्हाला आत्ता थोडं इरिटेटिंग वाटेल पण बरोबर मी एक्झाम्पल घेईल ना तेव्हा खुश होऊन जाल तुम्ही. तर ही झाली आपली दुसरी स्टेप. याच्यामध्ये आपल्याला नकल पिनचं डायामीटर मिळालं. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार स्टेप नंबर 3कडे. आणि स्टेप नंबर 3 आहे आपली थिकनेस ऑफ सिंगल आय. ओके, सिंगल आय म्हणा किंवा नुसतं आय म्हटलं तरी पण चालेल. तर याच्यामध्ये 2 कंडिशन तुम्हाला लर्न करायच्या आहे की थिकनेस ऑफ सिंगल आय एक तर डायरेक्ट घ्यायची आहे 1.25 टाइम्स D म्हणजे डायामीटर ऑफ द रॉड, जे 1 नंबरला आपण काढलं होतं. आणि त्याच्यानंतर दुसरा एक फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे की क्रशिंग स्ट्रेस. ओके, क्रशिंग म्हणजे कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ इज इक्वल टू परत P/A, पण आता आपल्याला नकल पिनच्या मधला एरिया कन्सिडर करायचा आहे आणि दॅट एरिया इज DP × T. ओके, तर बघा सिग्मा C आपण काढलेला आहे ऑलरेडी, P गिवन असेल, DP आपण मागच्या स्टेपमध्ये काढलं. तर इथे आपल्याला मिळणार थिकनेसची व्हॅल्यू. आता आपल्याकडे थिकनेस किती आहेत, आपल्याकडे आता 2 थिकनेस आहे, A मध्ये पण आहे आणि B मध्ये पण आहे बरोबर आहे. मग 2 मध्ये जी मोठी असेल, दोघांमधली जी मोठी आहे मॅक्सिमम व्हॅल्यू, ती थिकनेस ऑफ सिंगल आय म्हणून प्रोव्हाइड करायची. ओके, आता बघून घ्या थिकनेस ऑफ सिंगल आय म्हणजे एक्झॅक्टली काय. तर आपण जाऊ इथे बघा, आत्तापर्यंत खालचा DP, डावीकडचा D आपण काढला आहे. तर हे बघा थिकनेस हा इथे, ही सिंगल आयची थिकनेस. आणि आता आपण काढणार आहे हे बघा हा वाला T1 म्हणजे डबल आय जो आहे तुमचा फॉक, त्याची थिकनेस आता आपण फाइंड करणार आहे. शेजारीच लिहू म्हणजे ते तुम्हाला थोडंसं कम्फर्टेबल होतं आहे. सो स्टेप नंबर 4,
त्याला डबल आय म्हटलं तरी चालेल किंवा थिकनेस ऑफ फॉक म्हटलं तरी चालेल, म्हणजेच T1. ओके, याच्यामध्ये पण परत तसंच आहे, 2 कंडिशन आहे की T1 इज इक्वल टू 0.75D. बघा, इकडे 1.25 तर इकडे 75 म्हणजे 0.75. आणि दुसरा फॉर्म्युला आहे परत सेम, क्रशिंग स्ट्रेस इज इक्वल टू म्हणजेच कंप्रेसिव्ह स्ट्रेस इज इक्वल टू P डिवायडेड बाय, बघा आता हा फॉक डबल आहे ना, मग डबल येतं 2, मग इथे 2, बघा शेजारी DP इंटू टी लिहिलं आहे ना, इथे पण DP इंटू टी लिहायचं, पण आता आपला T कोण आहे, T1 आहे. आणि आता तुम्हाला कळालं असेल की इथे पण तुम्हाला एक T1 मिळेल. लक्षात येतं मित्रांनो मी शेजारी का लिहितो आहे, त्याच्याने बघा काम सोपं होतं आहे पाठांतराचं. आणि परत एकदा दोघांमधला मोठी व्हॅल्यू म्हणजे तुमची थिकनेस. तर या 4 आहे ना डिझाईन स्टेप आहे. ओके, आता आपले डायामीटर्स उरले आहेत. ओके, कोणाचे, ते फॉकचे वगैरे डायामीटर जे आहेत ते आहे आपले पुढच्या स्टेपचे पॅरामीटर. सो स्टेप नंबर 5 ती आहे आउटसाइड डायामीटर. आउटसाइड डायामीटर ऑफ आय म्हणजेच कॅपिटल D. आणि हे काढताना आपल्याला घ्यायचं आहे टेन्साईल स्ट्रेंथ इज इक्वल टू P डिवायडेड बाय कॅपिटल D मायनस DP इंटू T. ओके, सिंगल आयची थिकनेस. बघा आता याच्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, फक्त एकच गोष्ट माहिती नाही आहे, ती आहे कॅपिटल D. इथे आपल्याला मिळाला कॅपिटल D. आणि आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे चेक्स कॅटेगरीतला, म्हणून मी कलर चेंज करतो. तर स्टेप नंबर 6 आहे आपली फेल्युअर ऑफ फॉक. तर पहिलं इन टेन्शन आणि दुसरं शिअर असतं. तर टेन्शनमध्ये चेक करताना सिग्मा टीची व्हॅल्यू फाइंड करायची मित्रांनो बाय युजिंग दिस फॉर्म्युला, P डिवायडेड बाय 2 टाइम्स कॅपिटल D मायनस DP इंटू T1. ओके, फॉक म्हटलं आहे म्हणून T1. आणि हे जे उत्तर येईल ते छोटं असलं पाहिजे सिग्मा टीपेक्षा. कुठला सिग्मा टी, जो आपल्याला त्यांनी गिवन आहे त्याच्यापेक्षा. आणि पुढचं आहे शिअर. तर शिअरसाठी पण सेम करायचं आहे मित्रांनो. टाऊ इज इक्वल टू वरचाच फॉर्म्युला परत लिहायची ॲक्च्युली गरज नाही आहे, कारण की उत्तर वगैरे सगळं सेमच असणार आहे. तर तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल इकडे. आणि ही व्हॅल्यू तुमच्या गिवन टाऊपेक्षा जर छोटी असेल तर याला म्हणायचं हेन्स ओके. ओके, हे संपलं आपलं नकल जॉईंट. आणि आता एक एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन आहे 7 मार्कांसाठी तुमच्या लेटेस्ट पॅटर्न 2019च्या पॅटर्नमधला इनसेमचा क्वेश्चन पेपरचाच आहे हा सम. इथे बऱ्यापैकी गोष्टी त्यांनी ऑलरेडी दिल्या आहेत. मग सगळ्यात पहिले आपण गिवन डेटा जर लिहून घेतला तर आपल्याला कळतं आहे की लोड त्यांनी दिला आहे 150 किलो न्यूटन. आपण ज्याचं किलो न्यूटनमध्ये गोष्टी शक्यतो घेत नाही म्हणून हे झालं न्यूटन. त्याच्यानंतर टेन्साईल स्ट्रेस ज्याला आपण म्हणणार आहे सिग्मा टी, जी की डायरेक्ट दिली आहे 75 म्हणजेच 75 न्यूटन पर mm². त्याच्यानंतर क्रशिंग स्ट्रेस दिली आहे म्हणजे सिग्मा सी, ती जास्त आहे म्हणजेच 150 न्यूटन पर mm². आणि त्याच्यानंतर टाऊ म्हणजे शिअर दिला आहे त्यांनी 60 न्यूटन पर mm². ओके, जे की मी तुम्हाला या व्हिडिओच्या स्टार्टिंगला शिकवलं होतं. अशा पद्धतीने SYT वगैरे काही मेन्शन केलेलं त्यांनी नाही आहे. तर बस मित्रांनो, आता हा एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक सिम्पल ट्रिक देतो. हे जे काही शिकवलं बघा वरती मी आत्ता जस्ट, हे सगळं तुमचं पाठ असलं पाहिजे. तर सगळ्यात पहिले मी काय करतो, हे जे लिहिलेलं आहे हे सगळं मी आता ॲज इट इज इकडे उतरवून घेतो पहिले. ओके, तर बघा मित्रांनो, ज्या वरती स्टेप लिहिल्या आहेत ना, हे बघा, हे तुम्हाला आत्ता एक्सप्लेन करताना ज्या 6 स्टेप मी लिहिल्या आहेत याच्यात काहीच हालचाल न करता जसंच्या तसं मी बघा 1 बाय 1 या 6 स्टेप पुन्हा एकदा इकडे उतरवून घेतलेल्या आहेत. तुमचा अजिबात वेळ वाया घातलेला नाही आहे मी त्याच्यामध्ये. हे इथे
आणि बघा आता फक्त सबस्टिट्यूट करायचं आहे आपल्याला दनादन एकदम. ओके, तर हे पार्ट करणं गरजेचं आहे. बघा सिग्मा टी वरती बघा सिग्मा टीची व्हॅल्यू किती आहे. सिग्मा टीची व्हॅल्यू 75. त्यानंतर पी आहे 150 × 10⁻³ डिवायडेड बाय π/4 × d². ओके, हे कॅल्क्युलेट टाकलं की आपल्याला मिळेल डीची व्हॅल्यू आणि हे आन्सर आहे 50.46. आता होतं काय की मेकॅनिकल इंजिनियर म्हणून तुम्ही डिझाईन तर करता मित्रांनो, पण लेबर लोकांना कळायला पाहिजे ना तुमचे नंबर. त्यामुळे 50.46 वगैरे काही असं समजत नाही. तर याला थोडं हायर साईडला राऊंड फिगर करायचं आणि राऊंड फिगर करताना असं एकदम 51 नका करू. काय लेबर लोकांना 55, 60 अशी लँग्वेज समजते. तर एंडला 5 किंवा 0ने राऊंड फिगर करायचं. ठीक आहे, मग आपण प्रोव्हाइड करू डायामीटर ऑफ द रॉड इज इक्वल टू 55 mm. ओके, त्याच्यानंतर बघा दुसरी स्टेप डायामीटर ऑफ द नकल पिन टाऊ. वरती बघा ब्लॅक कलरमध्ये टाऊ लिहिलेला आहे. किती लिहिला आहे 60. त्याच्यानंतर पुन्हा इकडे 150 × 10⁻³ डिवायडेड बाय 2. त्यानंतर π/4 × आता dp². परत एकदा कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं की आपल्याला मिळेल नकल पिनचं डाया. तर हे आन्सर आहे 39.89 mm. ओके, बघा आता याची राऊंड फिगर करायला तर एकदम सोपी आहे. फक्त हायर साईड लक्षात ठेवा, कमी नाही करायचं. हा झाला नकल पिनचा डायामीटर 40. त्याच्यानंतर स्टेप नंबर 3 बघा ए पार्ट. काय आहे ए पार्ट, तर थिकनेस डायरेक्ट घ्यायची 1.25 × डी किती आहे 1 नंबरच्या स्टेपमध्ये बघा 55. आणि त्याच्यानंतर बी पार्ट सिग्मा सी बघा वरती ब्लॅक कलरमध्ये सिग्मा सी आहे आपला 150. त्यानंतर आपला पी आहे तोही 150 × 10⁻³. त्यानंतर नकल पिनचं डायामीटर आहे 40 × टी. ओके, टी इकडे नंबर इकडे आणि आपल्याला मिळणार अजून एक थिकनेस. ओके, तर हे आन्सर आहे 25. वरचं आहे 68. आणि काय लिहिलं आहे दोघांमधलं मोठं प्रोव्हाइड करायचं आहे. दोघांमधला मोठा. ओके, मग आपण थिकनेस दोघांमधली मोठी आहे 68.75. पण राऊंड फिगर लेबर लोकांना समजण्यासाठी म्हणून हे झालं 70 mm. त्याच्यानंतर आपण आलो पुढच्या स्टेपला, स्टेप नंबर 4कडे. त्यासाठी डी पी आणि डी या दोन गोष्टी आपल्याला लागणार आहे. तर बघा डी आहे 55 आणि डी पी आहे 40. ओके, लक्षात ठेवा. मग इथे पुन्हा एकदा कॅपिटल ए काय लिहिलं आहे T1 इज इक्वल टू 0.75 × मग हे झालं 0.75 आणि डी किती होता आपला 55. त्यानंतर बी पार्ट सिग्मा सी कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ किती दिली आहे कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ 150 आणि डी पी आहे 40. तर कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ 150. पी परत तेवढाच आहे 150 × 10⁻³ त्यानंतर डी पी आय थिंक 40 होता आणि आता आपल्याला मिळेल T1ची व्हॅल्यू इकडे. ओके, पहिलं आहे 41.25 आणि दुसरं आहे 12.5. मग दोघांमधला मोठा कोण आहे 41 आहे. म्हणजे आपण राऊंड फिगरमध्ये प्रोव्हाइड करणार आणि आपण 5 किंवा 10 घेतो ना शेवटी, त्यामुळे हे झालं 45 mm. ओके, पुढचं आउटसाईड डायामीटर सिग्मा टी टेन्साईल स्ट्रेंथ किती होती टेन्साईल स्ट्रेंथ 75. ओके, नकल पिनचं डायामीटर ते आहे आपलं 40 mm. मग इथे परत 75 75 इकडे 150 × 10⁻³ डिवायडेड बाय कॅपिटल डी जो की माहीत नाही आहे. नकल पिन आहे आपली 40 आणि थिकनेस किती प्रोव्हाइड केली आपण बघून घेऊ एकदा ती 70. नकल पिन 40 पण बरोबर आहे × 70. ओके, परत कॅल्सीमध्ये टाक
आणि इथे कॅपिटल डीचं आन्सर येतं आहे 68.57 mm. ओके, म्हणजे याचं राऊंड फिगर होणार 70 mm. बघा, हा झाला आपला डिझाईन पार्ट. आता चेकसाठी आपल्याला सिग्मा टी काढायचा आहे. फॉर्म्युला काय आहे? पी म्हणजे 150 × 10⁻³ डिवायडेड बाय 2. त्यानंतर कॅपिटल डी आत्ता आपण काढला आहे 70 आणि नकल पिन होती आपली 40 आय थिंक. आणि T1ची व्हॅल्यू ती वरती दिसते बघा, ती आहे 45. ओके, मग हे जे आन्सर आहे हे आलं आहे मित्रांनो 55.55 Nm/mm². आणि काय लिहिलं आहे बघा, हे गिवनपेक्षा छोटं असलं पाहिजे. मग गिवन किती आहे सिग्मा टी? तर तो आहे 75 आणि हे आपलं आलेलं उत्तर 75 Nm/mm² म्हणजेच गिवनपेक्षा छोटं आहे. तर आपण याला म्हणणार हेन्स ओके. आणि त्याच्यानंतर पुढे शिअर, तर व्हॅल्यू त्याच आहे, उत्तर तेच येईल 55. आणि हे छोटं असलं पाहिजे गिवनपेक्षा. तर गिवन शिअर स्ट्रेस होती 60 Nm/mm² मित्रांनो. दाखवून पण देतो मी तुम्हाला. हेन्स ओके, म्हणजे आपले सगळे चेक ओके झालेले आहेत. याचा अर्थ आपण एक सक्सेसफुली डिझाईन केला आहे नकल जॉईंट आणि 7 मार्कांसाठी एनसेमचा हे प्रश्न संपला आहे. ओके, हां, हे टाऊ दाखवायचं बाकी ना 60 कुठे गेलं? हे बघा, हे पहिलं इथे. ओके मित्रांनो, तर ही एक पद्धत आहे प्रश्न विचारण्याची. त्याच्यानंतर एक पद्धत अजून दाखवून देतो मी तुम्हाला. कधी कधी ते म्हणतील तुम्हाला की डिझाईन नकल जॉईंट, मगाशी पण सांगितलं होतं, परत आत्ता सांगतो की समजा आपण एक्झाम्पल नंबर 2मध्ये आहोत आता. ते तुम्हाला सांगतील की SYTची व्हॅल्यू आहे 600 Nm/mm² आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी तुम्हाला दिला आहे 3. आणि याच्याबरोबर त्यांनी म्हटलं आहे की कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ इज 50% मोर दॅन टेन्साईल स्ट्रेंथ. ॲक्च्युली जर जुना सिलेबस बघितला ना तुम्ही, तर हे असेच प्रश्न आले आहेत पेपरला. पण आता मी सॉल्व करून दाखवायला तुमचा इन्सेमचा केला, कारण की आपल्याला आपला पॅटर्न महत्त्वाचा आहे. पण पेपरला हे येतं. आणि एक कंडिशन आहे की शिअर स्ट्रेंथ इज 0.6 टाइम्स टेन्साईल स्ट्रेंथ. आता याच्यात काय करायचं बघा, सगळ्यात पहिले सिग्मा टी आपण काढायचा असतो, ज्याच्यासाठी SYT ॲज इट इज घेऊन टाकायचा आणि त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टीने डायरेक्ट डिवाईड करायचं. त्याच्यानंतर क्रशिंग काढताना बघा त्यांनी काय म्हटलं आहे, 50% जास्त आहे. 50% म्हणजे 1.5ने मल्टिप्लाय करायचं SYTला आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी असणारच आहे. आणि त्याच्यानंतर शिअर, तर काही दिलं नसेल तर आपण 0.5 घेतो बरोबर. पण आता त्यांनी म्हटलं आहे की 0.6 टाइम्स, मग त्यांनी म्हटलं आहे तर आपण आपलं डोकं लावायचं नाही. मग हे असं होईल डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. ठीक आहे, चला नंबर ए टाकून दाखवतो मी. हे 600 डिवायडेड बाय 3 म्हणजे तुमचं उत्तर असेल 200 Nm/mm². त्यानंतर हे 1.5, परत SYT आता 600, फॅक्टर ऑफ सेफ्टी तोच राहील म्हणजे हे उत्तर येईल 300 Nm/mm². आणि मग इकडे 0.6 आणि परत हे झालं 600 डिवायडेड बाय पुन्हा एकदा 3, तर हे उत्तर आलं 120 Nm/mm². ओके, तर अशा पद्धतीने कधी कधी स्ट्रेसेस काढायला लागू शकतात. आणि मग एकदा या स्ट्रेसेस काढल्या की त्याच्यानंतर लोडची व्हॅल्यू जी काही असेल त्यांनी दिली आहे समजा 100 kN, तर ही एवढी एक व्हॅल्यू फक्त आपल्याला इम्पॉर्टंट असते. आणि बाकी नकल जॉईंटचं एक्झाम्पल मग सेम अशाच्या असं सॉल्व होईल. बघून घ्या, इथे त्यांनी आपल्याला टाऊ, सिग्मा सी आणि सिग्मा टीच्या व्हॅल्यूज डायरेक्ट सेट करून दिल्या होत्या. आणि मी जे आत्ता एक्झाम्पल दाखवलं त्याच्यामध्ये आपल्याला त्या कॅल्क्युलेट कराव्या लागल्या मित्रांनो. ठीक आहे, तर हा होता नकल जॉईंट.